Welcome students, this is Jezurka sir here. Today we are going to learn provision of the Indian Partnership Act 1932. भागीदारी कायदा 1932 नुसार ज्या काय प्रोव्हिजन आहेत, ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला या लेक्चरमध्ये अभ्यासायच्या आहेत की ज्या कुठल्या तरतुदी आहेत त्या आपण लक्षात घेतोय. फर्स्ट ऑफ ऑल पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर प्रोव्हिजन ज्या आहेत त्या आपण समजून घ्यायचे आहेत. ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, ज्यावेळेला पार्टनरशिप फर्म त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये येते, ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. ज्यावेळेला पार्टनरशिप फर्म अस्तित्वामध्ये येते त्यावेळेला पार्टनरशिप डीड या प्रकारचं डॉक्युमेंट काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं, तयार केलं जातं. डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज अ पार्टनरशिप डीड अँड ऑल टर्म्स अँड कंडिशन्स आर मेन्शन्ड इन टू दी डीड. आणि सर्व ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील पार्टनरशिप फर्म सुरू होण्यापूर्वी या सर्व टर्म्स अँड कंडिशन या पार्टनरशिप डीडमध्ये काय असतात, इन्व्हॉल्व असतात, इन्क्लूड केल्या जातात. बट इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट, परंतु जर पार्टनरशिप डीड जर सायलंट असेल, ॲब्सेन्स असेल अबाउट एनी पॉईंट, देन दिस इश्यू इज सॉल्व्ड ॲज पर दी प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप ॲक्ट 1932. म्हणजे ज्यावेळेला पार्टनरशिप डीड सायलंट असेल त्यावेळेला पार्टनरशिप ॲक्ट 1932 रिगार्डिंग ज्या काय प्रोव्हिजन्स असतील त्या काय केल्या जातात, फॉलो केल्या जातात. सेक्शन नंबर 12 and 17 are made applicable to determine the following issues. Actually section number 12 and 17 of Partnership Act 1932 ही त्या ठिकाणी काय केलं जातात, फॉलो केले जातात, ॲप्लिकेबल होतात. कशासाठी, टू डिटरमाइन द फॉलोइंग इश्यूज. खालील जे काय आता एक्सप्लेनेशन जे आहेत 6 ज्या प्रोव्हिजन्स किंवा 6 इश्यूज रिगार्डिंग या प्रकारच्या प्रोव्हिजन्स की ज्या पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रोव्हिजन म्हणून ओळखल्या जातात सेक्शन नंबर 12 and 17 नुसार. यामध्ये नंबर फर्स्ट आपण अभ्यासतो की डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 12 and 17 अंडर या ठिकाणी फर्स्ट नंबर इश्यू जर आपण बघितला की डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. जो नफा असेल, नफ्याचं वाटप करताना कशाप्रकारे प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी फॉलो केले जातात ते आपण लक्षात घेतोय. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट, पार्टनरशिप डीड जर सायलंट असेल तर पार्टनरशिप ॲक्ट 1932 रिगार्डिंग ज्या प्रोव्हिजन आहेत त्या फॉलो केल्या जातात. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या रिगार्डिंग जर पार्टनरशिप डीड जर सायलंट असेल, देन द प्रॉफिट अँड लॉसेस, तर नफा आणि तोटा जो आहे आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इज इक्वल रेशो. ठीक आहे. जर पार्टनरशिप डीड सायलंट असेल रेशोच्या रिगार्डिंग किंवा शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेसच्या रिगार्डिंग, तर अशा वेळेला प्रॉफिट्स अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इज इक्वल रेशो अंडर प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन अंडर 12 and 17. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिटच्या संदर्भामध्ये फर्स्ट नंबर आपण तर लक्षात घेतलं की पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. नफ्या तोट्याच्या संदर्भामध्ये जर पार्टनरशिप डीड जर सायलंट असेल, ॲब्सेन्स असेल, ती यूज केली जात असेल पार्टनरशिप डीड, तर अशा वेळेला पार्टनरशिप ॲक्ट 1932 ॲप्लिकेबल होत आहेत आणि त्या माध्यमातून पार्टनर्सला जे डिस्ट्रीब्युशन असेल प्रॉफिट्स अँड लॉसेसचं ते कशा प्रकारे केलं जातं, इक्वली केलं जातं. पार्टनर्समध्ये नफ्या तोट्याचं प्रमाण कसं असतं, डिस्ट्रीब्युशनचं प्रमाण कसं असतं, इक्वल असतं. आणि म्हणूनसाठी फर्स्ट नंबर आपण अभ्यासतो की डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ही फर्स्ट नंबर प्रोव्हिजन असेल पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर सेक्शन 12 and 17. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या संदर्भामध्ये जर पार्टनरशिप डीड जर सायलंट असेल, देन द प्रॉफिट्स अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग दी पार्टनर्स इज इक्वल रेशो. पार्टनरशिप डीड सायलंट असेल तर पार्टनर्समध्ये नफ्या तोट्याचं प्रमाण कसं डिस्ट्रीब्यूट केलं जातं, इक्वल, समान प्रमाणामध्ये सर्व पार्टनर्सला सारख्या प्रमाणामध्ये प्रॉफिट्स अँड लॉसेस डिस्ट्रीब्यूट केला जातो. ही फर्स्ट नंबर प्रोव्हिजन आपण लक्षात घ्यायची आहे अंडर पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर. नंबर सेकंड आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काय आहे, ड्रॉइंग्स म्हणजे काय की ॲडव्हान्स टेकन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज फ्रॉम पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मकडनं पार्टनर्सकडनं काही ॲडव्हान्स घेतला जातो, ॲडव्हान्स रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते स्वतःच्या वैयक्तिक वापराकरिता, त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. ठीक आहे, त्याला उचल म्हणून देखील म्हटलं जातं मराठीमध्ये. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, मग ड्रॉइंग्स कोण घेतं, नेहमी पार्टनर्स घेतात. कोणाकडनं घेतात, पार्टनरशिप फर्मकडनं घेतात. मग पार्टनरशिप फर्मकडनं जर काही ॲडव्हान्सच्या स्वरूपामध्ये अमाऊंट जर पार्टनरकडनं टेकन ओव्हर केलं जात असेल तर पार्टनरशिप फर्म त्या ड्रॉइंगच्या अमाऊंटवरती काय करते, इंटरेस्ट चार्ज करते. मग तो इंटरेस्ट किती चार्ज करायचा हे देखील त्यामध्ये लक्षात घेतलं जातं. मग त्याला म्हणायचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. म्हणजे जर पार्टनरने काही अमाऊंट बिझनेसमधनं विथड्रॉ केली फॉर पर्सनल यूजसाठी, तर पार्टनरशिप फर्मकडनं त्या ड्रॉइंगच्या अमाऊंटवरती काय केलं जातो,
इंटरेस्ट चार्ज केला जातो, व्याज आकारलं जातं आणि मग त्या व्याजाच्या रकमेला म्हणायचे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ही सेकंड नंबर कंडिशन काय असणार आहे? ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, पार्टनरशिप ॲक्ट इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे काय मेन्शन केलं आहे? इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिव्हन, जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या संदर्भातील डेट ऑफ ड्रॉइंग जर त्यामध्ये इन्क्लूड केली नसेल, मेन्शन केलेलं नसेल, देन ॲव्हरेज ऑफ 6 मंथ्स इंटरेस्ट इज चार्ज्ड ऑन ड्रॉइंग्स. मग या ठिकाणी प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप ॲक्ट 1932 काय सांगते आहे की डेट ऑफ ड्रॉइंग्स जर दिलेली नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स चार्ज करताना फक्त तुम्हाला काय करायचं आहे? 6 मंथसाठी इंटरेस्ट काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ड्रॉइंग्सच्या अमाऊंटवरती चार्ज करायचं आहे. लक्षात आलं? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कन्सेप्ट का आली आहे या पद्धतीने. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे काय की एखाद्या पार्टनरने पार्टनरशिप फर्मकडनं जर ॲडव्हान्स स्वरूपामध्ये रक्कम जर घेतली असेल वैयक्तिक वापराकरिता, तर त्यावरती पार्टनरशिप फर्मकडनं जर काही व्याज आकारलं जात असेल तर त्याला म्हणायचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा पार्टनरशिप फर्मचा काय असणार आहे? इन्कम असेल. मात्र इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा पार्टनरशिप फर्मचा इन्कम असेल, मात्र पार्टनरचा तो काय असेल? लॉस असेल. हे लक्षात घ्यायचं आहे. मग ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिव्हन देन ॲव्हरेज ऑफ 6 मंथ्स इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग्स. जर ड्रॉइंगची अमाऊंट किंवा ड्रॉइंगची जर डेट दिलेली नसेल, किती तारखेला पार्टनरने बिझनेसमधून अमाऊंट टेकन आउट केली, तर अशा वेळेला 6 मंथ इंटरेस्ट हा ॲव्हरेजली या ड्रॉइंग्सवरती तुम्हाला चार्ज करायचं आहे. कुठल्या प्रोव्हिजनप्रमाणे? इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर सेक्शन 12 अँड 17. हे असेल सेकंड नंबर कंटेंट किंवा सेकंड नंबर इशू की ज्यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा फॉलो करायचा आहे. त्याचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. थर्ड नंबर कंटेंट असेल इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, जर पार्टनर्सकडनं जर तुम्ही लोन घेतलं असेल, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, पार्टनर्सकडनं जर काही लोन घेतलं असेल तर त्याही संदर्भामध्ये काय मेन्शन केलं आहे मध्ये? इफ दी पार्टनर प्रोव्हाइडेड ॲडिशनल अमाऊंट टू दी बिझनेस. म्हणजे जर पार्टनरने जर काही ॲडिशनल अमाऊंट जर बिझनेसला प्रोव्हाइड केली असेल कॅपिटल व्यतिरिक्त, भांडवला व्यतिरिक्त, इफ दी पार्टनर प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू दी बिझनेस ॲज लोन, लोनच्या स्वरूपामध्ये, कर्जाच्या स्वरूपामध्ये एखाद्या पार्टनरने कॅपिटलच्या व्यतिरिक्त देखील जर काही रक्कम भागीदारी संस्थेला, पार्टनरशिप फर्मला जर प्रोव्हाइड केली असेल, बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिव्हन देन, परंतु जर त्यामध्ये इंटरेस्ट ऑन रेट ऑफ इंटरेस्ट जर त्या ठिकाणी प्रीडिटरमाइंड नसेल, फिक्स केलेलं नसेल, तर अशा वेळेला रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिव्हन देन 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. तर त्यामध्ये इंटरेस्ट ऑन लोन जर रेट फिक्स केलेलं नसेल तर त्यावरती तो रेट किती असेल? 6% पर ॲनम. याप्रमाणे इंटरेस्ट त्या ठिकाणी काय केलं जाईल? लागू केलं जाईल की ज्यावेळेला इफ द रेट ऑफ इंटरेस्ट किंवा इफ द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिव्हन देन 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड, की त्यामध्ये 6% इंटरेस्ट त्या ठिकाणी काय केला जातो? काय केलं जाईल? अलाउ केलं जाईल. या प्रकारची पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे प्रोव्हिजन यामध्ये मेन्शन केलेली आहे. नंबर 4th इश्यू असेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय की भांडवलावरील व्याज. म्हणजे पार्टनरशिप फर्मला कॅपिटल प्रोव्हाइड करतात, मात्र त्या कॅपिटलच्या मोबदल्यामध्ये पार्टनरशिप फर्म त्या पार्टनरला काय प्रोव्हाइड करते? इंटरेस्ट प्रोव्हाइड करते, की त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणतात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय? भांडवलावरील व्याज. पार्टनर्स कॅपिटल प्रोव्हाइड करतात पार्टनरशिप फर्मला आणि पार्टनरशिप फर्म त्या पार्टनर्सच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट प्रोव्हाइड करते त्या पार्टनरला, त्याला म्हणायचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावरील व्याज. मग यामध्ये काय प्रोव्हिजन केली आहे? इफ the partnership deed is silent about interest on capital then interest on capital is not allowed. म्हणजे पार्टनरशिप डीड जर सायलेंट असेल इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या रिगार्डिंग, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट अलाउड. पार्टनरशिप फर्म किंवा पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट अलाउड, बट पार्टनरशिप डीड जर सायलेंट असेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट अलाउड मेन्शन केलं आहे. मात्र पार्टनरशिप डीड जर त्याचे टर्म्स अँड कंडिशन जर पार्टनरशिप डीडचे जर फॉलो केलं तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्या ठिकाणी काय केला होतो? अलाउ केला होतो. 5th नंबर इश्यू जर आपण अभ्यासला की सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. जर पार्टनर्सला सॅलरी किंवा कमिशन जर इश्यू केलं जात असेल पार्टनरशिप फर्मकडनं, ॲज पर दी प्रोव्हिजन मेड इन इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे काय प्रोव्हिजन मेन्शन केली आहे? नो सॅलरी, नो कमिशन, नो अलाउन्स.
कुठल्याही प्रकारची सॅलरी पार्टनर्सला दिली जाणार नाही आहे, कुठल्याही प्रकारचं कमिशन दिलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारचे अलाउन्सेस त्या ठिकाणी दिले जाणार नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं भत्ते दिले जाणार नाही आहेत याप्रमाणे. और एनी रेम्युनरेशन आणि कुठल्याही प्रकारचं मानधन हे पार्टनरला त्या ठिकाणी दिलं जाणार नाही आहे ॲज पर दी प्रोव्हिजन मेड इन इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर काय प्रोव्हिजन केली, काय तरतूद केली, प्रोव्हिजन म्हणजे तरतूद केली गेलेली आहे की नो सॅलरी, कुठल्याही पार्टनरला सॅलरी दिलं जाणार नाही, पगार दिला जाणार नाही आहे. नो कमिशन, कुठल्याही पार्टनरला कमिशन दिलं जाणार नाही आहे. नो अलाउन्स, कुठल्या प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही आहे. और एनी रेम्युनरेशन, कुठल्याही प्रकारचं मानधन दिलं जाणार नाही आहे, इज टू बी गिव्हन टू एनी ऑफ द पार्टनर्स फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन फॉर दी फर्म. कुठल्याही पार्टनरने जर पार्टनरशिप फर्मसाठी कुठलंही एक्स्ट्रा वर्क केलं तरी त्या पार्टनरला कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्राचा जादा मोबदला, सॅलरी, कमिशन, अलाउन्सेस किंवा इतर रेम्युनरेशनच्या माध्यमातून दिले जाणार नाही. त्या प्रकारची प्रोव्हिजन ही इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये करण्यात आली आहे. हावेवर तथापि इफ एनी प्रोव्हिजन इज मेड इन पार्टनरशिप डीड, आणि मात्र पार्टनरशिप डीडमध्ये जर एखादी प्रोव्हिजन केली असेल, एखादी तरतूद केली असेल, देन पार्टनर्स आर एंटायटल, तर त्यानंतर पार्टनर्सला त्या ठिकाणी अधिकार आहे कशाचा, देन पार्टनर्स आर एंटायटल टू गेट कमिशन और सॅलरी. मग पार्टनर्सला पार्टनरशिप फर्ममधनं कमिशन किंवा सॅलरी मिळवण्याचा अधिकार आहे ॲज पर दी ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट जी असेल, पार्टनरशिप डीड जी असेल, त्या पार्टनरशिप डीडप्रमाणे पार्टनर्सला सॅलरी किंवा कमिशन मिळण्याचा अधिकार आहे कशा थ्रू, पार्टनरशिप डीड थ्रू. मात्र पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये काय, कुठल्याही प्रकारची अलाउन्सेस, कुठल्याही प्रकारचं रेम्युनरेशन हे पार्टनर्सला दिलं जाऊ नये, या प्रकारची प्रोव्हिजन यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि नंबर लास्ट आपण जर बघितलं, ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर, ही या संदर्भामध्ये जर आपण इश्यू बघितला किंवा हा जो इश्यू बघितला तर यामध्ये इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 काय एक्सप्लेन करतं आहे, ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो आउटसाईड पर्सन कॅन बी ॲडमिटेड. कुठल्याही प्रकारचा आउटसाईड पर्सन या पार्टनरशिपमध्ये काय केलं जाऊ नये, ॲडमिट केला जाऊ नये. कुठल्या प्रकारचा नवीन व्यक्ती, कुठल्याही प्रकारची बाह्य व्यक्ती ही पार्टनरशिपमध्ये एंटर केलं जाऊ नये, तिने प्रवेश करू नये. नो आउटसाईड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू फर्म ॲज अ पार्टनर. कुठल्या प्रकारचे आउटसाईड पर्सन ॲज अ पार्टनर म्हणून त्या पार्टनरशिपमध्ये तिने एंटर करू नये विदाऊट द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. इतर पार्टनरचा कन्सेंट म्हणजे परवानगी, इतर पार्टनरच्या परवानगीशिवाय कुठलीही बाहेरची व्यक्ती पार्टनरशिपमध्ये काय करू शकत नाही, एंटर करू शकत नाही, ॲडमिशन त्यामध्ये घेऊ शकत नाही. या प्रकारची प्रोव्हिजन ही या पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर सेक्शन 12 आणि 17 प्रमाणे मेन्शन केली गेली आहे. तर अशा पद्धतीने प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 की जे डिफरंट टाइप्स ऑफ इश्यूज आपण अभ्यासले, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी और कमिशन टू पार्टनर्स किंवा ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर, या इश्यूच्या माध्यमातून इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 कशाप्रकारे प्रोव्हिजन्स त्यामध्ये त्या फॉलो केल्या जातात हे आपण या ठिकाणी अभ्यासलं की इन द ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं. या सर्व टर्म्स कंडिशन्स किंवा या सर्वांचा आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्या ठिकाणी यूज करायचा आहे. निश्चितच इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर 6 जे काही इश्यूज आहेत त्या रिगार्डिंग ज्या काही प्रोव्हिजन्स एक्सप्लेन केल्या गेल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेत. व्हिडिओ फर्स्ट टू लास्ट बघितला त्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंट्स रिगार्डिंग ज्या मेथड्स आहेत की फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.